हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे पुन्हा एकदा व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यापूर्वी आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्यवस्थापनाची व्याप्ती अभ्यासली. यानंतरचा पुढचा भाग आहे व्यवस्थापनाची कार्ये, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. तर स्क्रीनवर जो डायग्राम दिसत आहे त्यामध्ये मॅनेजमेंटचे वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला डिस्प्ले झालेले दिसत आहेत. उदाहरणार्थ प्लॅन, ऑर्गनाइज, स्टाफ, लीड, कंट्रोल. तर इत्यादी फंक्शन्स मॅनेजमेंटचे आहेत. ह्या कार्यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर मित्रांनो, चला तर अभ्यासूया व्यवस्थापनाची कार्ये, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. तर व्यवस्थापनाच्या ज्या व्याख्या आपण अभ्यासल्या त्या व्याख्यांमध्ये आपल्याला अनेक विधता आढळून आली. त्या व्याख्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात लेखकांचं एकमत नसल्याचं स्पष्ट होत असलं तरीसुद्धा त्याद्वारे आपल्याला व्यवस्थापनाची कार्ये ही स्पष्टपणे आढळून येतात. हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे पुन्हा एकदा व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्यवस्थापनाची कार्ये हा भाग आपला हॅलो फ्रेंड्स, आज आपण अभ्यासणार आहोत व्यवस्थापनाची कार्ये. सर्वप्रथम सर्वांचे व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाच्या लेक्चरमध्ये हॅलो फ्रेंड्स, आज आपण अभ्यासणार आहोत व्यवस्थापनाची कार्ये, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सर्वप्रथम सर्वांचे आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्यवस्थापनाची कार्ये अभ्यासण्यापूर्वी आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाच्या व्याख्या आणि व्यवस्थापनाची व्याप्ती अभ्यासली. तर स्क्रीनवर काही कार्य ही चित्राच्या स्वरूपामध्ये दिसत आहेत आपल्याला. मॅनेजमेंटची कार्ये प्लॅन, ऑर्गनाइज, स्टाफ, लीड, कंट्रोल ही कार्ये दिलेली आहे. आणखी काही कार्यांचा समावेश व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये होतो. तर मित्रांनो, व्यवस्थापनाच्या व्याख्या ज्या आपण अभ्यासल्या त्या व्याख्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात अनेकविधता आढळून येते. बऱ्याच प्रमाणात त्यामध्ये एकमत नसल्याचं आपल्याला आढळून येत असलं तरीसुद्धा व्यवस्थापनाची कार्ये त्या व्याख्यांमधून मांडलेली आपल्याला आढळून आलीत. व्यवस्थापनाच्या कार्यासंबंधी सुद्धा व्याख्या जर आपण अभ्यासल्यात तर एकमत आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाची कार्यांची एक लांबलचक यादीच तयार होते. परंतु ह्या ठिकाणी आपण सर्वसामान्य कोणकोणती कार्ये व्यवस्थापनाला करावी लागतात याचं स्पष्टीकरण देणार आहोत. तर व्यवस्थापनाची अनेकविध कार्य जी आहेत ती दर्शवण्यासाठी एक डायग्राम जो समोर दिसतो आहे त्या डायग्राममध्ये सुद्धा पूर्णपणे व्यवस्थापनाची कार्ये देण्यात आलेली नाहीत. काही कार्यांचा उल्लेख केलेला आहे, परंतु सर्वसामान्यपणे जी महत्त्वाची कार्ये आहेत ती कार्ये यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, लीडिंग, कंट्रोलिंग, दॅट इज नियोजन, संघटन, त्यानंतर नेमणूक प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, नियंत्रण प्रक्रिया किंवा नेतृत्व प्रक्रिया या सर्वांचा समावेश व्यवस्थापनामध्ये होत असतो. तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया व्यवस्थापनाचं सगळ्यात पहिलं कार्य, ते म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान, बिझनेस फोरकास्टिंग. तर व्यवसाय पूर्वानुमान हे व्यवस्थापनाचं एक स्वतंत्र असं कार्य आहे. कोणत्याही व्यवसाय संस्थेत नियोजन करण्यापूर्वी पूर्वानुमान करणं आवश्यक असतं, म्हणजेच भविष्यकालीन अनुमान करणं आवश्यक ठरत असतं. तर नियोजनासाठी म्हणजे नियोजन करण्यापूर्वी भविष्यामध्ये कोणते संभाव्य बदल घडून येऊ शकतील आणि त्या बदलांचा व्यवसायावर किती व कसा परिणाम होईल आणि हा परिणाम केव्हा होईल याचा अचूक अंदाज घेण्याचं तंत्र म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान. म्हणजेच व्यवसाय पूर्वानुमान ही भविष्यकालीन परिणामाचा आणि घटनांचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची पद्धती आहे. हे एक शास्त्रशुद्ध कार्य आहे की जेणेकरून आपल्याला वस्तुनिष्ठ आणि अधिक बिनचूक अंदाज व्यक्त करता येतील, अंदाज त्या ठिकाणी ठरवता येतील. म्हणजेच अंदाज निश्चित करण्याचं हे एक महत्त्वाचं व्यवस्थापकीय कार्य आहे व्यवसाय पूर्वानुमान.
अचूक व्यावसायिक नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक पूर्वानुमान हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसाय पूर्वानुमानासाठी भूतकालीन आणि वर्तमानकालीन व्यावसायिक माहिती आणि आकडेवारीचा उपयोग केला जात असतो. या माहितीचं आणि आकडेवारीचं विश्लेषण केलं जातं आणि त्यांच्या आधारे भविष्यकालीन अचूक अंदाज बांधण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. अचूक अंदाज हे निश्चित केले जात असतात. म्हणजेच व्यवसाय पूर्वानुमान हे व्यवस्थापनाचं सर्वप्रथम कार्य आहे. इतर कार्य करण्याच्या आधी सगळ्यात आधी पूर्वानुमान करणं आवश्यक असतं. आधीच अंदाज घेणं आवश्यक असतं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बिझनेस फोरकास्टिंग. सेकंड फंक्शन आहे नियोजन, दॅट इज प्लॅनिंग. तर व्यवस्थापन प्रक्रियेत नियोजनाला सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वानुमान केल्यानंतर त्या पूर्वानुमानानुसार आपल्याला जे कार्य करावं लागणार आहे त्या कार्याचा आराखडा बनवणं, त्या कार्याचं नियोजन करणं हे आवश्यक असतं. तर व्यवसाय संस्थेला अपेक्षित असलेली उद्दिष्ट जर गाठायची असतील तर नियोजनाची आवश्यकता असते. भविष्यकाळामध्ये काय करायचं आहे, कसं करावायचं आहे, केव्हा करावायचं इत्यादी बाबी अगोदरच नियोजनाद्वारे ठरविल्या जात असतात. नियोजनाद्वारे हे निश्चित केलं जात असतं की कोणतं कार्य आपल्याला करावायचं आहे, कशा पद्धतीने करायचं, कोणत्या पद्धतीने आणि केव्हा करायचं. तर भविष्यकाळात करावयाच्या सर्व कृतींचं नियोजन अगोदरच केल्यामुळे ठराविक काळानंतर नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट गाठलं जात आहे किंवा नाही हे तपासणं सोपं जात असतं. म्हणजे जे आपण इनपुट दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला आउटपुट मिळतं आहे किंवा नाही हे सुद्धा तपासणी आपल्याला नियोजनाद्वारे करणं सोपं जात असतं आणि त्यानुसार कंपॅरेटिव्ह स्टडी आपण करू शकत असतो. तर नियोजनानुसार जर कृती होत नसेल तर आपल्याला वेळीच उपाययोजना आखणं शक्य होत असतं. त्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट आपल्याला आपल्या व्यवसायाची गाठता येत असतात. नियोजनामध्ये एखादी कृती करण्यापूर्वी त्या कृतीचा सविस्तर विचार केला जातो. म्हणजेच नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. नियोजनामुळे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी ठराविक दिशेने वाटचाल केली जात असते आणि ठराविक दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत असतो आणि ही प्रक्रिया आपल्याला अंदाजाने करावी लागत नाही. तर जे पूर्वानुमान केलेले आहे आणि जे आपले अनुभव आहे त्याद्वारे ही कृती आपल्याला यशस्वी व्हावी ह्या उद्देशाने नियोजन हे केलं जात असतं. म्हणजेच नियोजनामध्ये साधारणतः कोणतीच कृती अंदाजाने केली जात नाही. तर नियोजन हा व्यवस्थापनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थापकीय कार्याचा हा पाया आहे आणि त्यामुळेच व्यवस्थापनातील इतर कार्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. आणि तरीसुद्धा सर्व कार्य झाल्यानंतर किंवा सर्व कार्य होत असताना प्रत्येक स्टेपला आपल्याला नियोजन हे करावं लागत असतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिसरं कार्य आहे निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा वावरत असताना अनेक प्रकारचे निर्णय हे घ्यावे लागत असतात. ह्या निर्णयाचा परिणाम आपल्या जीवनावर जसा होत असतो त्याचप्रमाणे व्यवसाय संस्थेमध्ये व्यावसायिक जे निर्णय घेत असतो त्या निर्णयाचा परिणाम चांगला किंवा वाईट हा व्यवसाय संस्थेच्या कार्यावर आणि पर्यायाने व्यवसाय संस्थेच्या क्षमतेवर आणि जे काही व्यवसाय संस्थेमधून कार्यात्मकता निर्माण होणार आहे किंवा आउटपुट मिळणार आहे त्या आउटपुटवर त्याचा परिणाम होत असतो. तर नियोजन हा महत्त्वाचा टप्पा असला तरी निर्णय हा सुद्धा एक मूलभूत पाया आहे. विविध कार्यांचं नियोजन करताना व्यवस्थापकाला अनेक लहान मोठे निर्णय घ्यावे लागत असतात आणि व्यवसाय संस्थेमध्ये प्रमुख व्यवस्थापकापासून तर कनिष्ठ स्तरातील किंवा कर्मचारी स्तरापर्यंत अनेक व्यक्ती अनेक कार्यांमध्ये कार्यरत असतात. तर व्यवस्थापकाला प्रत्यक्ष कार्य करावायचे नसतात तर तो इतरांकडून कार्य करून घेत असतो. त्यामुळे व्यवस्थापकाचं कार्य निर्णय घेण्याचं हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरत असतं. व्यवस्थापकाने जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी संस्थेतील विविध स्तरावरील कर्मचारी करत असतात. तर निर्णय घेणं हे एक जबाबदारीचं काम असतं आणि तेवढंच महत्त्वाचं सुद्धा असतं. काही निर्णय हे मूलभूत असतात तर काही कार्यात्मक असतात, काही
दैनंदिन रोज घ्यावे लागणारे निर्णय असतात, तर काही क्वचित प्रसंगी म्हणजे नैमित्तिक असे निर्णय असतात. काही निर्णय रोज घ्यावे लागतात, काही निर्णय हे क्वचित प्रसंगी घ्यावे लागत असतात, म्हणजेच दैनंदिन आणि नैमित्तिक निर्णय. तर व्यवस्थापक कोणतीही कृती निर्णय प्रक्रियेशिवाय करू शकत नाही आणि निर्णय प्रक्रियेशिवाय तो कोणतीही कृती करत नाही. त्यामुळे निर्णय हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की निर्णय आणि व्यवस्थापन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे झाले 3 कार्य व्यवस्थापनाचे. चौथं कार्य आहे संघटन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ऑर्गनायझेशन. तर व्यवस्थापनाच्या अनेक कार्यांपैकी संघटन यंत्रणा उभारणे हे सुद्धा व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे. कारण आपण नियोजन केलं, निर्णय घेतला, परंतु जोपर्यंत आपण सर्व घटकांचं संघटितरित्या एकत्रीकरण करत नाही तोपर्यंत आपण कार्य हे पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यामुळे जे रिसोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांचं संघटन करणं महत्त्वाचं असतं की जेणेकरून पूर्वनियोजित उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होऊ शकतील, विविध कार्यांची अंमलबजावणी होऊ शकेल. तर विविध कार्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागाची निर्मितीही केली जात असते. तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ही कार्य वाटप केलं जात असतं, जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जात असतं. म्हणजेच व्यवस्थापनाच्या विविध स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील सहसंबंध हे निश्चित होत असतात. यालाच आपण संघटन यंत्रणा असं म्हणत असतो. तर संघटन यंत्रणेद्वारे कार्य हे निश्चित केलं जात असतं. म्हणजेच कार्य हे पूर्णत्वास आणण्यासाठी संघटन हे आवश्यक आहे. व्यवस्थापकीय निर्णय आणि योजनेची अंमलबजावणी करण्याचं कार्य संघटन करत असतं. म्हणूनच संघटन यंत्रणेची उभारणी करणं महत्त्वाचं ठरतं. संघटन यंत्रणेची उभारणी करत असताना ही रचना वेगवेगळ्या टप्प्यांनी केली जात असते. उदाहरणार्थ, व्यवसाय संस्थेची कार्य निश्चित केली जातात, विविध कार्यांसाठी विभागाची निर्मिती केली जाते, त्यानंतर विविध कार्य आणि विभाग आणि कर्मचारी यांच्यामध्ये कामाचं वाटप करणं, त्यानंतर विविध विभाग आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात, विविध स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहसंबंध निश्चित केले जातात. म्हणजेच विविध अधिकाऱ्यांना, विविध कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप करून त्यामधील सहसंबंध निर्माण करण्याचं कार्य संघटनामध्ये केलं जात असतं. तर संघटन हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं कार्य आहे अभिप्रेरण. कर्मचारी हा एकमेव सजीव घटक असतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण करणं ही व्यवस्थापकाची महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्यालाच कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा देणं असं म्हटलं जातं. कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी व्यवस्थापनाने काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं ठरत असतं. त्यामुळेच सामान्यपणे कर्मचाऱ्यांमध्ये कार्यप्रेरणा जागृत करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत असतात आणि त्यालाच आपण कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा असं म्हणत असतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरित हे केलं गेलं पाहिजे. ते आर्थिकरित्या असेल किंवा आर्थिकेतर पद्धतीने असेल. आर्थिकरित्या उदाहरणार्थ वेतनवाढ देणे, बोनस वगैरेची सोय उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणं. आर्थिकेतर म्हणजेच त्यांचं प्रमोशन असेल किंवा काही बक्षीस स्वरूपामध्ये त्यांना काही वस्तू उपलब्ध करून देणं किंवा त्यांना शाबासकी वगैरेच्या स्वरूपामध्ये काहीतरी प्रमाणपत्र वगैरे चांगल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक म्हणून देणं, ह्या गोष्टी अभिप्रेरणेमध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतर मित्रांनो पुढचं कार्य आहे निर्देशन दॅट इज डायरेक्शन. तर निर्देशन हे सुद्धा व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे. निर्देशनाद्वारे व्यवस्थापक हा सहाय्यकांकडून अपेक्षित कार्य करून घेत असतो. व्यवस्थापकाने निश्चित केलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट कार्य कोणी, केव्हा आणि कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे या सर्वांचा विचार करून मार्गदर्शन करणं म्हणजेच निर्देशन. तर ह्या कार्यामध्ये कार्याचं वाटप करणं, कार्यपद्धती समजावून सांगणं,
कार्याविषयी वेळोवेळी सूचना करणं, आदेश देणे, मार्गदर्शन करणे, चुकांची दुरुस्ती करणे यासारख्या कार्यांचा समावेश होत असतो. तर निर्देशन हे कार्य व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर सातत्याने सुरू असतं. निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करून किंवा कार्यप्रेरित करून संस्थेची पूर्वनियोजित उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला प्रयत्न हे करावे लागत असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. कोणतंही कार्य समन्वयाशिवाय होऊ शकत नाही. समन्वय दॅट इज कोऑर्डिनेशन. त्याचप्रमाणे कम्युनिकेशन विविध घटकांमध्ये असणं आवश्यक आहे. जर व्यवसाय संस्थेला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर व्यवस्थापनाचं हे एक महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जात असतं. व्यवस्थापनाच्या कार्याचं स्वतंत्र अस्तित्व हे समन्वय दर्शवून देत असतं. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर समन्वयाचं कार्य केलं जात असतं. समन्वय ही सतत चालणारी क्रिया आहे. निरंतररित्या समन्वय साधण्याची आवश्यकता असते. विविध घटकांमध्ये कोऑर्डिनेशन असणं आवश्यक असतं. संस्थेच्या विविध स्तरांवर कार्यरत विविध विभाग किंवा विविध अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणायची असेल, सुसूत्रता प्रस्थापित करायची असेल तर व्यवस्थापकीय कार्य समन्वय हे आवश्यकच आहे. समन्वय हे प्रयत्नपूर्वक साध्य होऊ शकतं. प्रयत्नपूर्वक हे साध्य करण्याचं कार्य बनू शकतं. प्रयत्न करून आपण समन्वय प्रस्थापित करू शकतो. समन्वय हे केवळ कार्य नसून हे संघटनेचं महत्त्वाचं तत्त्व आहे. सर्वसामान्यपणे समन्वयाचा उद्देश हा विविध कार्यात सुसूत्रता किंवा एकसूत्रता आणणे आणि सुव्यवस्थितरित्या आणि सामूहिक प्रयत्नांनी कार्य साध्य करून घेणे हा असतो. त्यामुळे सामूहिक प्रयत्नांना यश प्राप्त करून देण्यासाठी समन्वय असणं आवश्यक आहे. समन्वय ह्या कार्य हाती घेणं आवश्यक आहे. समन्वयाचा विचार केला जाणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं कार्य आहे नियंत्रण. नियंत्रण दॅट इज कंट्रोलिंग. सुरुवात ही नियोजनाने होते तर शेवट हा नियंत्रणाने होत असतो. व्यवस्थापकीय कार्याची सुरुवात आपण पाहिलं की नियोजनाने झाली. प्लॅनिंग हे आधी करावं लागत असतं. त्याआधी पूर्वानुमान करावा लागत असतो, फोरकास्टिंग, त्यानंतर प्लॅनिंग आणि शेवट मात्र नियंत्रण. म्हणजे जे आपण नियोजन केलेलं आहे त्यानुसार कार्य घडून आलेलं आहे किंवा नाही याची तपासणी नियंत्रणाद्वारे होत असते. आणि हे पडताळून पाहिल्यानंतर जर ते योग्य नसेल, आउटपुट जर योग्य मिळालेलं नसेल तर ते कार्य पुन्हा नियोजनाकडे सोपवलं जात असतं. म्हणजे त्या कार्याचं पुन्हा नव्याने नियोजन होत असतं आणि ते पुन्हा नियोजन झाल्यानंतर पुन्हा ही प्रोसिजर सुरू राहते आणि त्यानंतर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केलं जात असतं. जोपर्यंत कार्य आपल्या मनानुसार घडून येत नाही तोपर्यंत ह्या पद्धतीने प्रत्येक कार्याची प्रोसिजर ही सुरू असते. आणि मानव प्राणी हा आपण इकॉनॉमिक्सच्या सिद्धांतामध्ये अभ्यासतो की त्याची जी काही मागणी आहे ती वाढतीच असते आणि या वाढत्या मागणीच्या सिद्धांतानुसार त्याला समाधान एका ठराविक पातळीला मिळेलच असं नाही. त्यामुळे अधिकाधिक समाधान मिळवण्याच्या दृष्टीने त्या कामामध्ये पुन्हा पुन्हा तो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ही प्रक्रिया, व्यवस्थापनाची या कार्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू राहत असते. नियोजन ते नियंत्रण. तर मित्रांनो, नियंत्रणामध्ये काय केलं जातं तर नियंत्रणामध्ये नियोजनानुसार कार्य होत आहे किंवा नाही हे पडताळून पाहिलं जात असतं. म्हणजेच नियोजन यशस्वी झालेलं आहे किंवा नाही हे त्याद्वारे आपल्याला कळत असतं. त्यामुळे कोणत्याही व्यवसायामध्ये नियोजन व नियंत्रण ही कार्य अतिशय महत्त्वाची समजली जातात. नियंत्रणासाठी नियोजन आवश्यक आहे आणि नियोजन यशस्वी होण्यासाठी नियंत्रण आवश्यक आहे. केलेलं नियोजन यशस्वी झालं किंवा नाही हे बघण्यासाठी नियंत्रण आवश्यक आहे आणि नियंत्रण आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आपण नियोजन केलेलं असेल. म्हणजेच विशिष्ट कार्य विशिष्ट वेळेत निर्धारित कार्यपद्धतीनुसार पूर्णत्वास गेलेलं आहे किंवा नाही आणि पूर्णत्वास गेलेलं असेल तरीसुद्धा ते योग्यरित्या आपल्याला समाधान मिळवून देतं आहे किंवा नाही हा अर्थ नियंत्रणामध्ये समाविष्ट असतो. म्हणजेच कार्यातील अथवा नियोजनातील अडथळे किंवा उणिवा दूर करण्यासाठी नियंत्रण हे महत्त्वपूर्ण ठरत असतं. जर नियंत्रण
हे योग्यरित्या केलं जात असेल तर नियंत्रणामुळे व्यवस्थापकीय कार्याला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त होत असतं. व्यवस्थापकीय कार्यांना अर्थ प्राप्त होत असतो. म्हणूनच नियोजन हा व्यवस्थापन कार्याचा प्रारंभ, तर नियंत्रण हा शेवटचा टप्पा मानला जात असतो. नियंत्रण कार्य हे व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने नियोजन ते नियंत्रण ही संकल्पना व्यवस्थापनामध्ये किंवा ही कार्यप्रणाली व्यवस्थापनामध्ये अव्याहतपणे सुरू असते. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण या पद्धतीने नियोजन करत असतो कोणत्याही कार्याचं, आणि नियंत्रण केल्यानंतर नियंत्रण ही पायरीसुद्धा अंमलात आणत असतो. काही वेळेस अप्रत्यक्षरित्या ही सर्व कार्य आपल्या हातून पाडली जात असतात. इव्हन ज्यावेळेस आपण परीक्षार्थी असतो, परीक्षा आपली असते, त्यावेळेसही ह्या प्रक्रिया आपल्या हातून पार पाडल्या जात असतात. आपण अभ्यासाचं नियोजन करतो, त्यानंतर त्या नियोजनानुसार विविध भागांचं आपण संघटन करत असतो. आपल्या स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करत असतो, आपल्याला अभिप्रेरणा देत असतो, निर्देशन देण्याचं कार्य करत असतो. विशिष्ट प्रकारे अभ्यास करून घेण्यासाठी आपल्या स्वतःकडून आपल्याला आपल्या मानसिकतेला निर्देशित करत असतो, डायरेक्शन देत असतो. विविध भागांमध्ये समन्वय प्रस्थापित करत असतो. काही निर्णय घेत असतो, कोणता अभ्यास केव्हा करायचा, कशा पद्धतीने करायचा, आणि पूर्वानुमानसुद्धा सगळ्यात सुरुवातीला केलं जात असतं की मागच्या वर्षी मला ह्या पद्धतीने मार्क्स होते, ह्या वर्षी मला त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, यासाठी मला काय करावं लागेल, हा अनुमान आपण आधी निश्चित करत असतो. आणि सगळ्यात शेवटी जे आपण केलेलं आहे ते साध्य झालेलं आहे किंवा नाही हे आपण तपासून बघत असतो नियंत्रणाद्वारे. तर ही सगळी प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक कार्य करत असताना पार पाडली जात असते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. काही वेळेस आपण कागदोपत्री लिहून हे नियोजन, नियंत्रण वगैरे ह्या प्रक्रिया पार पाडत असतो. काही वेळेस आपल्या मानसिकतेमध्ये, मनामध्ये ह्या प्रक्रिया घडून येत असतात. तर मित्रांनो, आज आपण व्यवस्थापनाची कार्ये नियोजन ते नियंत्रण अभ्यासलीत. तर मॅनेजमेंट फंक्शन्स अभ्यासल्यानंतर पुढचा जो भाग आहे, व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी किंवा व्यवस्थापनाच्या इतर जबाबदाऱ्या, या पुढच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.